गणित दिलेलं बघा 3/5 अधिक 13/9 वजा 6/3/15 बरोबर किती? बघा ह्याला तुम्ही 2 पद्धतीने सोडू शकता. मी पहिले तुम्हाला सोपीवाली पद्धत सांगतो. बघा जी गणित दिसतंय ना ते सरळ-सरळ लिहून घेतो पहिले 3/5 अधिक 13/9 वजा 6/3/15 ठीक आहे. मग आता हे जे इंडिपेंडंट दिसत आहे छेद सोडून म्हणजेच काय इथे तुम्हाला 3 दिसत आहे, इथे तुम्हाला 13 दिसत आहे आणि इथे वजा 6 दिसत आहे. ठीक आहे. जशाला तसे लिहून घ्या. पहिले लिहिला मी 3 अधिक 13 लिहिले. इथे वजाचं चिन्ह आहे, वजाचं चिन्ह लिहिलं 6. ठीक आहे. परत पुढे काय करायचं अधिकचं चिन्ह घ्या. आता जे उरलेले भाग आहेत, उरलेला भाग कोणता आहे बघा? हा भाग उरला 1/5, 1/9 आणि वजाचं चिन्ह इथे आहे. सेम तसंच लिहून घ्यायचं. किती आहे? 1/5 अधिक 1/9 वजा 3/15 ठीक आहे. मग यांना सॉल्व्ह केलं 3तून 6 वजा 10 म्हणजे इथे 10 होतील. या 3 गोष्टींना जर सॉल्व्ह केलं मी, तर 3 आणि 13 16 होतात. वजा 6 केले तर 10 येतील. ठीक आहे. हे झालं. आता इथे याला सॉल्व्ह केलं मी ठीक आहे. प्लसचं चिन्ह जसं तसं. आता हा जो पार्ट उरलेला आहे ना ह्याच्यावरती भर द्या. यांचा लसावी काढा छेदाचा जो 45 येतो. मग इथे 45 येण्यासाठी मी इथे कितीने गुणू? 9ने. मग वरती पण 9ने गुणलं. इथे 45 येण्यासाठी इथे 5ने गुणलं. इथे कितीने गुणू? 5ने गुणलं. इथे 45 येण्यासाठी 3ने गुणू. इथे पण 3ने गुणलं. आता बघा हा जो टर्म आहे जशाला तशी लिहितो मी. वरती आहे 9 अधिक 5 3 गुणिला 3 वजाचं चिन्ह आहे 3 गुणिला 3 9 छेदामध्ये डायरेक्ट सगळे 45 झाले आहे. छेदामध्ये डायरेक्ट 45 लिहिले. आता हा +9 वजा 9 कॅन्सल झाले. 10 अधिक 5 एक 5 5 9 45 मग 1/9 असं आलेलं आहे आणि ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता 10 1/9 म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. बरं असं का होतं? ह्याच्या मागचं कारण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर दुसरी पण पद्धत समजून सांगतो. पण ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होणार आहे. कारण की त्याच्यामध्ये अजून एक स्टेप वाढते कॅल्क्युलेशनची. बघा काय होतंय ह्याच्यामध्ये हे 3/5 लिहिले. 3/5 मग हे लिहितात कसे? तर ह्या 2 संख्यांचा गुणाकार केला. 3 5 त्रिक 15 ह्या 2 संख्यांचा गुणाकार करायचा आणि हे त्याच्यामध्ये मिळवायचा. तो किती होतो? 16/5 ही दुसऱ्या स्टेपमध्ये आहे. ठीक आहे. हे जे करणार आहोत आपण ते दुसऱ्या स्टेपमध्ये. पण ह्याचा अर्थ काय? की ह्याचा अर्थ असा आहे की 3/5 ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी समान आहे. म्हणून हे दुसऱ्या स्टेपमधलं तुम्हाला आधी उत्तर काढून दाखवलं. या दोघांचा गुणाकार अधिक 1. मग या असं जर तुम्हाला बेरीज आली तर आपण काय करतो बघा. इथे छेद समान करायचं करतो. कारण की ज्याला छेद नाही त्याचा छेद 1 असतो. मग इथे या दोघांचा लसावी घेतला जो 5 असतो. इथे 5ने गुणलं छेदामध्ये तर अंशाला पण 5ने गुणावं लागेल. किती झालं? 5 त्रिक 15 15 अधिक 1 छेदामध्ये 5 किती झाले? 16 छेदामध्ये 5 बघा ह्या 2 गोष्टी कशा आहेत? समान झालेल्या आहेत. म्हणजेच तुम्ही ही जी टर्म आहे 3/5 याला तुम्ही कसं लिहू शकता? 3 अधिक 1/5 बरं ठीक आहे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. प्लसवाला असेल तर. मग मायनसवाला असेल, मायनसचं चिन्ह आहे बाहेर. ठीक आहे. हे वाला पार्ट. याला कसं दोन्ही ठिकाणी मायनस कसं घ्यायचं? हे पण तर कळायला पाहिजे. म्हणजे -6 किती आहे? -6 3/15 3/15 ठीक आहे. मायनसचं चिन्ह कुठे आहे? ह्या दोघांच्या आधी आहे. मग मी जर ह्याला 6 अधिक 3/15 लिहू शकतो आणि मायनसचं चिन्ह जर बाहेर ठेवलं तर ह्याचाच अर्थ काय होतो? हा मायनसचा साईन ह्याला लागेल आणि मायनसचं साईन या दोघांना पण लागेल. किती होणार आहे? -3/15 म्हणून काय केलेलं आहे बघा आपण. इथे ज्या गोष्टी केलेल्या आहेत ह्याचाच अर्थ काय? मी पहिले 3 घेतला, अधिक 13 घेतले, वजा 6 घेतला. सेम तसंच 1/5 अधिक 1/9 वजाचं चिन्ह इथे आहे म्हणून वजाचं चिन्ह इथे पण घेतलेलं आहे 3/15 लिहिण्याच्या आधी. जे की मी तुम्हाला सांगितलं या दोन्ही संख्येला वजाचं चिन्ह लागतं आणि तेच आपण सॉल्व्ह केलंय. कसं बरं? परत एकदा बघूया. बघा काय लिहिलं मी? 3/5ला मी डायरेक्ट असं लिहू शकतो 3 अधिक 1/5 पुढच्याला मी 13 अधिक 1 13 अधिक 1/9 असं लिहू शकतो. वजा 6 वजा 3/15 आता हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालं असतं म्हणून मी सेपरेट करून दाखवलं तुम्हाला आधीच. ठीक आहे. मग आता ह्या कंडिशनमध्ये डायरेक्ट हे सॉल्व्ह करू शकतो. 3 आणि 13 किती होतात? 16 वजा 6 केले हे झाले 10.
यांना सॉल्व केलं, किती आलं 1/5 अधिक 1/9 वजा 3/15. मग याच्या 45 आता बनवला, सेम तसं सॉल्व केलं. ठीक आहे, उत्तर शेवटी काय येणार आहे 10/9. मग आता दुसऱ्या पद्धतीवरती जाऊ. ही झाली पहिली. दुसरी पद्धत काय, मी काय म्हटलं इथे सोडवताना 3/5 बरोबर किती, ह्या दोन संख्यांचा आपण गुणाकार करायचा 5×15 अधिक हे जो अंश आहे तो ॲड करायचा, ह्या दोघांचा गुणाकार 5×15 अधिक 1 16/5. दुसरं काय आहे 13/1/9 या दोन संख्यांचा गुणाकार किती होईल 13 गुणिला 9 117 किती होतील 13 गुणिला 9 9 त्रिक 27 9 त्रिक 27 9 त्रिक 27 चल 2 बरोबर 117 प्लस 1 118 छेदामध्ये 9. त्याच्यानंतर उरलं काय वजा 6, काय उरलं 6/315. मग या 15 गुणिला 6 90 आणि वरती झाले 93 छेदामध्ये 15. आता हे जे आलेलं आहे ह्याचा अर्थ काय, तर ह्याचा अर्थ हा 16/5 अधिकचं चिन्ह आहे म्हणून अधिकचं चिन्ह. 13/9ला मी 118 छेदामध्ये 9 लिहिला, वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह 93 छेदामध्ये 15. आता तुम्ही सेम पद्धत वापरू शकता, काय लसावी घ्या म्हणजे इथे 9ने गुणा, मग इकडे पण तुम्हाला 9ने गुणावं लागेल, इथे 5ने गुणा, इथे पण 5ने गुणावं लागेल, इथे 3ने गुणा, इथे 3ने गुणा. मग हे करता करता तुमचा जीव जाणार आहे, कारण काय आहे की तुम्हाला ही पद्धत थोडीशी अवघड पडू शकते अशा प्रकारचे फ्रॅक्शन आले तर. म्हणून काय ह्या गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला, याला कशा प्रकारचं तोडता आलं पाहिजे. ठीक आहे, तर याचं उत्तर शेवटी तुम्ही काढलं तर काय येणार आहे, शेवटी याला सगळ्याला सॉल्व केलं तर 10/9च येणार आहे. मला फक्त पद्धत सांगायची होती, मी पद्धत सांगितलं, तुम्हाला वाटलं तर सोडवा, उत्तर शेवटी हेच येणार आहे. जर तुमचे कोणते गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे, ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे ज्याच्यामध्ये ऑटोपेचा ऑप्शन आहे. कृपया करून मेंबरशिप घेतल्यावर कॅन्सल करायचा प्रयत्न करावा जर तुम्हाला मेंबरशिप कंटिन्यू नसेल करायची तर. धन्यवाद.